the people should start such a type of industries on the basis of cooperative movement. Cooperation or cooperative, it is a different subject. What is that exactly, that I will tell in my next lecture. So this is the first sugar factory in Asia continent. That is the name of that sugar factory is Padma Shri Dr. Vittalrao Vikhe Patil. It has been located in Pravaranagar in the district of Ahmednagar. So that we should know. पुढचा महत्वाचा प्रश्न तुमच्यासाठी, द नेक्स्ट क्वेश्चन फॉर यू, दॅट इज पहिली सहकारी तत्वावरील सूत गिरणी, मीन्स ऑन द बेसिस ऑफ द कोऑपरेटिव्ह मुवमेंट, विच इज द फर्स्ट कॉटन इंडस्ट्री. द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन दॅट इज इन कोल्हापूर, इचलकरंजी, ज्या जागेचं नाव आहे इचलकरंजी, तिथं कोल्हापूरमध्ये आहे. नेक्स्ट द विंड मिल, विंड एनर्जी सगळ्यांना माहिती आहे, पवन विद्युत, यु नो विंड मिल पासून आपण काय जनरेट करतो, इलेक्ट्रिसिटी. तर हा प्रयोग पहिल्यांदा कोणत्या जिल्ह्यामध्ये झाला, तर तो जिल्हा आहे सिंधुदुर्ग. जमसांडे देवगड इथं फर्स्ट विंड मिल प्रोजेक्ट हा स्टार्ट झाला. विथ द हेल्प ऑफ दॅट विंड मिल वी जनरेट an electricity. So that was the first district in Maharashtra, Sindhudurga. And Sindhudurga, the exact place, that is Jamsande, that is Devagad. Next question for you, that is the first satellite station in Maharashtra. You know, we do communicate, we do contact to satellites with the help of the remote satellite system. That station is at RV. It is near to Pune. Pune RV पासून हे 30 किलोमीटरच्या अंतरावर आहे. And it has been located at RV. ते आपल्याला माहित पाहिजे. तिथं जो आपला सायन्स डे असतो, तिथं मोठ्या प्रमाणात विविध स्कूल्स तिथं आलेल्या असतात व्हिजिट करण्यासाठी. येस. पुढचा आपण महत्वाचा आहे पुणे युनिव्हर्सिटी, म्हणजेच की त्याला पुणे विद्यापीठ असं म्हणतो आपण. तर पुणे विद्यापीठाची स्थापना, विद्यापीठ म्हणजे माहिती आहे की विद्यापीठाच्या अंडर ह्या फार कॉलेजेस येतात, मोठ्या मोठ्या कॉलेजेस त्याच्या अंडर येतात आणि त्याचं एक सेंटर असतं पुणे युनिव्हर्सिटी. जसं बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी ही औरंगाबादला आहे, संत तुकडोजी महाराज युनिव्हर्सिटी ही नागपूरला आहे, त्याच्यानंतर संत रामानंद तीर्थ युनिव्हर्सिटी ही नांदेडला आहे. तर अशा युनिव्हर्सिटीज ह्या असतात. तर त्या युनिव्हर्सिटीच्या अंडर ह्या 200-300 अशा कॉलेजेस असतात. तर दॅट इज द सेंटर ऑफ द ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ द व्हेरियस कॉलेजेस ऍज पर द ब्लॉक. तर व्हेन दॅट युनिव्हर्सिटी वॉज एस्टॅब्लिश, पुणे युनिव्हर्सिटीचं स्थापना कधी झाली? द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इज 1949, एक्झॅक्ट 2 years later of our freedom, 1949. एस्टॅब्लिशमेंट ऑफ पुणे युनिव्हर्सिटी. आणि पुणे युनिव्हर्सिटीला आत्ताचं जे नाव आहे ते आपले फर्स्ट लेडी टीचर सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी. पुन्हा आपण एक डिस्कशन करूया याच्याबद्दल की आर्मी मध्ये जर करिअर केल्यानंतर तुम्हाला कोणत्या फॅसिलिटीज मिळू शकतात किंवा तुमचं आयुष्य कसं असणार आहे. बघा, तुम्ही जर एनडीए मधून आर्मीत गेले, इफ यू विल इंड्यूस युअर सेल्फ इन आर्मी with the help of an NDA examination. Hello. Himanshu Sancheti, I know that you are listening the interview of the greatest politician Sharad Pawar. Hello. Himanshu Sancheti. Okay. Now I mute all the students, all the participants have been muted by me.
ओके. आवाज येतोय माझा? जे चॅट बॉक्स मध्ये तुम्ही येस म्हणा फक्त. ओके, माझा आवाज सगळ्यांपर्यंत पोहोचतोय. हा, तर मी एनडीए बद्दल थोडक्यात बोलणार होतो तुम्हाला. तुम्ही जेव्हा कमिशन होतात तुमचं वय असतं 22 ते 23 वय असतं. 12वी नंतर तुम्ही एनडीए मध्ये 4 वर्ष, 3 वर्ष एनडीए मध्ये आणि 1 वर्ष ओटीए किंवा IMM मध्ये इंडियन मिलिटरी अकॅडमी डेहराडून किंवा OTA दॅट इज ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी चेन्नई इथे 1 वर्ष तुम्हाला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्किल्स बद्दल माहिती दिली जाते. फील्डवर हाऊ टू डू जॉब ऍट द फील्ड, बाउंड्रीवर जाऊन कशा पद्धतीने तुम्हाला जॉब करायचा आहे त्याचं सगळं ट्रेनिंग तुम्हाला ह्या 4 वर्षात मिळालेलं असतं अलॉंग विथ युअर डिग्री. तर तुमचे सॅलरीज ह्या 7th पे नुसार असतील. मी आता हे मोठ्या विद्यार्थ्यांसाठी सांगतो आहे. त्याच्यानंतर तुमचे अलाउन्सेस असतात. तुम्हाला रेसिडेन्स फ्री असतो, राशन फ्री असतं. तुम्हाला सोल्जर्स असतात तुमचे देखरेखीसाठी. जे जनरल सोल्जर्स असतात ते तुमचं असिस्ट करतात, तुम्हाला हेल्प करतात. त्याच्यानंतर तुमची फॅमिली सुद्धा तुम्ही तिथे घेऊन जाऊ शकतात आफ्टर सम टाइम, आफ्टर सम इयर्स. आणि एक चांगलं करिअर तुम्हाला आर्मी देतं. एक तुमचे अलाउन्सेस खूप असतात. तुम्हाला पेन्शन पण असते जे की आता स्टेट गव्हर्नमेंटने बंद केलेली आहे गव्हर्नमेंट एम्प्लॉयसाठी. आणि बरेचसे तुम्हाला फॅसिलिटीज प्रोव्हाइड केल्या जातात. ड्युरिंग युअर सर्व्हिसेस ऑल्सो तुम्हाला अलाउन्सेस दिले जातात. त्याच्यानंतर ट्रान्सपोर्टेशन तुम्हाला हे फ्री असतं. हेल्थ बद्दल तुमचे जे ऑपरेशन्स असतात किंवा तुमचे जे मेजर कॅज्युअलिटीज असतात. मेरी आवाज आ रही है सबको? हेलो, आवाज आ रही है मेरी? मेरी आवाज आ रही? कैन यू हियर मी नाउ? आता माझा आवाज येतोय का सगळ्यांपर्यंत? हॅलो, आवाज येतोय माझा? ओके 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 ओके. लिसन टू मी प्रॉपरली. सो आय वॉज टॉकिंग अबाउट द लाईफस्टाईल ऑफ आर्मी पीपल. यू हॅव अ लक्झरियस लाईफ ॲज वेल ॲज थ्रिलिंग ऑल्सो इन युअर लाईफ. जर तुम्हाला बाउंड्रीवर काम करायचं आहे ते त्याचा एक्सपिरियन्स पण तुम्हाला येतो. अँड यू कॅन again some technical problem was there students. Hello, am I audible? Jadav Yash, Upasni? Yes, sir. Am I audible? Okay. So I was dealing with you regarding the lifestyle of army people. If you will look at the army person, he will be different than the crowd. 1 is equal to 10 people. This is what the consideration in terms of army person. जर सिव्हिलियन कडे जर बघितलं तुम्ही तर ते डिफरंट असतात आणि आर्मी पर्सन कडे जर बघितलं ते डिफरंट असतात. व्हाय इज इट सो? असं का असेल? बिकॉज ऑफ देअर हार्डवर्क, देअर रेग्युलर एक्सरसाइज, देअर डाएट, देअर फिजिशियन्स, देअर लाईफस्टाईल, पंक्च्युअलिटी, दे आर व्हेरी मच हेल्थ कॉन्शियस. रोजचा व्यायाम ते करतात. त्यांची डाएट ही स्पेशल असते. डॉक्टर्सने जे त्यांना डायरेक्शन्स दिलेले असतात ऍज पर दॅट डायरेक्शन दे डू हॅव देअर रेग्युलर फूड. हे सगळं असतं आणि त्यांची हेल्दी लाईफस्टाईल असते.
and because of that lifestyle they have long life rather than the ordinary civilian. तर हा सगळ्यात महत्वाचा बेनिफिट आहे जर तुम्ही आर्म फोर्सेस जर जॉईन केली तर. बरेचसे गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला हळूहळू त्याचे व्हिडिओज, त्याच्यानंतर त्याची जी इंटरव्ह्यूज कशा पद्धतीने, SSBचा इंटरव्ह्यू काय असतो आफ्टर युअर रिटन एक्झामिनेशन, जी 900ची जी मार्क्स 900 मार्क्सची जी एक्झाम असते दॅट इज कॉल्ड NDA एक्झामिनेशन, रिटन एक्झामिनेशन, विच UPSC कंडक्ट्स. आफ्टर दॅट देअर वुड बी अ 6 days इंटरव्ह्यू and what kind of test will be there in that 6 days. SSB कशाला म्हणतात, त्याच्यानंतर WTA काय असतं, बरेचसे तुमचे जे ग्रुप डिस्कशन टेस्ट असतात, वर्ड टेस्ट असते, पिक्चर टेस्ट असते, बरेचसे टेस्ट असतात त्या 6 दिवसाच्या. त्या जर तुम्ही कम्प्लिटली क्रॅक केल्या तर तुमचं NDA साठी सिलेक्शन होतं आणि मग तुम्ही खडकवासला येथे 3 वर्षाच्या तिथे ट्रेनिंगसाठी आणि त्याच्यानंतर 1 वर्षाची ट्रेनिंग ती IMA अदरवाईज OTA ला तुम्हाला मिळते. तर अशा पद्धतीने आर्मी मध्ये जर तुम्ही स्वतःचं करिअर करण्याचं ठरवलेलं असेल आतापासूनच, बरेचसे जे विद्यार्थी आता मला जॉईन झालेले आहेत त्यांचे पॅरेंट्स स्वतः आर्मी सोल्जर्स आहेत, ते सुद्धा त्यांच्या मुलांना किंवा नातेवाईकांच्या मुलांना सांगतील की हे करिअर तुम्ही का चूज करावं आणि बाकीचं करिअर तुम्ही डॉक्टर, इंजिनियर सुद्धा आर्मीमध्ये होऊ शकतात. हो, जर तुम्हाला इंजिनियरच व्हायचं आहे तर तुम्ही टेक्निकल एंट्रीमधून सुद्धा तुम्ही आर्मीमध्ये, एअरफोर्समध्ये किंवा नेव्हीमध्ये तुम्ही स्वतःला इंड्यूस करू शकता. तर हे खूप महत्वाचा आस्पेक्ट आहे, ते पण तुम्हाला माहिती असलं पाहिजे. किंवा तुम्हाला मेडिकल कम्प्लीट करायचं, MBBS करायचं आहे किंवा MD करायचं आहे किंवा BDS व्हायचं आहे तर तुम्ही सुद्धा आर्मीमध्ये कम्प्लीट करू शकतात. या तर तुमचं जे काही ड्रीम असू शकतं तर तुम्ही विथ द हेल्प ऑफ आर्मी ते तर तुम्हाला इझियर जाणार आहे. आणि महत्वाचं, सगळ्यात महत्वाचं म्हणजे युअर लाईफ विल बी अ डिफरंट दॅन द अदर पीपल. तुमचं जे जीवन आहे ते एक वेगळ्या पद्धतीने असेल. आता काही वॉर वगैरे होणार नाहीयेत. आपण म्हणतो चायना इंडियाचं वॉर होईल किंवा इंडिया पाकिस्तानचं वॉर होईल, आणि काय जर मी तर माझ्या आई वडिलांचा एकटाच मुलगा आहे आणि जर मी तिथं अमर झालो युद्ध युद्ध पातळीवर जर मला गोळी लागली तर मग काय. तर मी तुम्हाला सांगावंसं वाटतं की याच्या पुढे तर काही कुठल्या प्रकारची युद्ध होणार नाहीत. जरी कितीही आपलं टेन्शन्स तयार झाले दोन्ही देशांमध्ये, इंडिया पाकिस्तान असू दे किंवा मॅकमोन लाईनवर असू दे जे की इंडिया चायना आहे, किंवा तुमचं रेड क्लिफ लाईन असेल जे की इंडिया आणि पाकिस्तानची लाईन आहे, कोणत्याही देशाबद्दल जरी टेन्शन्स तयार झाले तरी वॉर होणार नाहीत. कारण की इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस किंवा जे युनियन नेशन्स ऑर्गनायझेशन्स आहे याच्यावर ते दिवस रात्र काम करत असतात. दोन्ही देशांचे रिलेशन कशा पद्धतीने पीसफुल होतील किंवा दोन्ही देश एकमेकापासून चांगले होतील आणि त्यांचे फ्रेंडली रिलेशन्स कसे होतील त्याच्यावर ते मोठ्या प्रमाणात काम करत असतात. तर टेन्शन घ्यायचं कारण नाही आहे. आणि जरी वॉर झालं तर आता टेक्निकल वॉर्स आहेत आपल्याकडे, आर्म्स अँड एम्युनिशन्स एवढे स्ट्रॉंग आहेत की वॉर फील्ड वर खूप कमी प्रमाणात कॅज्युअलिटीज होणार आहेत, किंवा आपले सैनिक आपण 100% आपले सैनिक हे चांगल्या पद्धतीने आपण युद्ध जिंकून बॉर्डरच्या इकडे घेऊन येणार आहोत. तर तो मनात जर तुमच्या एखाद्याच्या मनात येतो प्रश्न की सर, एका विद्यार्थ्याने मला विचारलं होतं की सर जर आपल्याला वीर मरण आलं युद्ध पातळीवर तर काय करायचं. तसं काही होणार नाही. लुक ॲट द पॉझिटिव्ह साईड. आणि जरी यदा कदाचित झालं तर तुम्ही तुमच्या मातृभूमीसाठी तुमचा प्राण त्यागणार आहात. यू विल डाय फॉर युअर ओन नेशन अँड नेशन इज जस्ट लाईक युअर नेक्स्ट मदर. तर ते मनात काहीच अशा पद्धतीची शंका आणायची नाही आहे. माझा आवाज येतो आहे आता? मगाशी काही टेक्निकल प्रॉब्लेम आला होता. हॅलो समाधान सर? हॅलो सर. हा ओके. तर अशा पद्धतीने आपण घाटांबद्दल माहिती करून घेतली. वी हॅव टॉक्ड अबाउट घाट, देन वी हॅव टॉक अबाउट व्हेरियस
युनिव्हर्सिटीज, आता आपण लेखकांकडे वळायचं आहे की जे लेखक असतात, जे कवी असतात, त्यांच्याबद्दल सुद्धा आपल्याला माहिती मिळवायची आहे. पण ते आपण ह्या लेक्चरमध्ये आपल्याला वेळ नाही आहे. तर पुढच्या लेक्चरमध्ये आपण डेफिनेटली जे रायटर्स आहेत, जे पोएट्स आहेत, त्यांच्याबद्दल माहिती घेणार आहोत. बरेचसे आपल्याला जे आपले ट्रेनिंग स्टेशन्स आहेत, ट्रेनिंग इन्स्टिट्यूट्स आहेत, त्याच्याबद्दल सुद्धा मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. आणि खूपच आपण क्वालिटी स्टडी करणार आहोत. आजचं जे सेशन आहे ते आपण 2 याच्यात घेतलं. एक म्हणजे तुमचं डिफेन्स मध्ये काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत, कुठल्या पोस्ट तुम्ही ऑक्युपाय करू शकतात, आणि जनरल नॉलेज हे किती महत्त्वाचा विषय आहे ते सुद्धा आपण याच्यात बघितलेलं आहे. मी आशा करतो, आय डू होप दॅट यू लाईक माय व्हिडिओ ॲज वेल ॲज द लेक्चर. In the next lecture, we will talk more about the defense forces as well as the various training institutions. I told you about that scheme which has been started by one of my colleague. His name is Atul Kaso sir. Every day you will receive 10 questions regarding GK, and you need to write an answers and submit to that particular group. Which will definitely helpful for your enhancing your general knowledge in terms of all spectrum. So you need to understand the importance of GK as well as how we can make career in a 3 wings, that is Army, Navy and Air Force, and how this career is really very helpful and better rather than other career opportunities. So students, here I take your leave. I do hope that you enjoyed my lecture, and it was really a nice time with you. Thank you for your cooperation, and on next Sunday definitely you will join with me again, and number will be more. So here I stop my lecture. Have a happy weekend and have a wonderful day ahead, friends. Thank you. Thank you, sir.